पंगाल चालू रे भाऊ कंगाल झाला होते. राधिका झाली शॉपिंग? हो. सो गाइस फायनली वी आर इन मनाली. आता वाजले 11. आपण पोहोचलो बघा मनाली मध्ये. इथे आपण जेवण नाश्ता वगैरे करणार आहोत, फ्रेश होणार आहोत आणि मग आपण जाणार आहोत फिरायला. आज आहे आपल्या ट्रिपचा 3रा दिवस. ही बघा, ही आहे आपली हॉटेल ऋषी पॅलेस, एकदम भारी. ही बघा, ही आहे आपली रूम आणि हा आहे समोरचा नजारा मनाली. तिकडे जेवायची आणि नाश्त्याची सोय आहे. आता आम्ही नाश्ता वगैरे केला, आंघोळी वगैरे करून रेडी होऊन मग आपण जाणार आहोत स्पॉट बघायला आणि मग दिवसभर फिरून संध्याकाळी रिटर्न वापस येणार आहोत. आजची नाईट इथेच काढणार आहोत, उद्या परत फिरायला जाणार आणि उद्यासुद्धा इकडेच आपण स्टे करणार आहे. चला तर मित्रांनो, आम्ही सगळं झालो रेडी. आता आपण चाललो आहोत फिरायला आणि आज आपण शॉपिंगसुद्धा करणार आहोत. सो लेट्स गो. शॉपिंग साठी सगळे रेडी आहे? चला फिरायला जाऊया आपण सोबत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मॉल रोडला. इकडे समोर हिडिंबा देवी टेम्पल आहे. टेम्पल दर्शन वगैरे जाणार आहोत तिकडे आणि त्यानंतर मग आपण शॉपिंग करणार आहोत. आमचा संपूर्ण ग्रुप चालला आता टेम्पल साठी. चला तर आपण सगळे पोहोचलो आहेत मंदिरापासून. हे आहे ते मंदिर. हिडिंब म्हणजे इथल्या राक्षसांचा राजा, त्याचं नाव होतं हिडिंब. आणि जी त्याची मुलगी होती तिचं नाव होतं बहीण होती, तिचं नाव होतं हिडिंब. आता याच्यामध्ये असं होतं की जो त्यांच्या याच्यात असा कॉन्सेप्ट होता की जो राजाला मारेल तोच त्याच्या बहिणीशी किंवा मुलीशी लग्न करू शकेल. ठीक आहे. मग त्यावेळेला झालं असं की पांडवांमध्ये सगळ्यात हुशार 2 लोक होते, युधिष्ठिर आणि अर्जुन. पांडवांचे नाव माहिती ना? 5 पांडव माहिती कोण आहे? माहिती. ठीक आहे. त्या मागे एका ग्रुपने राम लक्ष्मण असं सांगायला सुरुवात केली होती. ठीक आहे, म्हणजे आहे माहिती. ठीक आहे. मग त्या लोकांना इथे आणलं आणि ते जेवायला बसले त्यावेळेस भीमांमध्ये कॉम्पिटिशन लागली. थोडे फ्रँक होऊन गेले, कॉम्पिटिशन लागली. मग तो मोठा घास घेतोय, मग ते 2 हात भरून खाते, तो पण खाते, म्हणजे अनकल्चर मॅनरमध्ये ते खात होते. ह्याच्यावरून त्यांना लक्षात आलं की हे अनकल्चर मॅनर म्हणजे राक्षस. हे युधिष्ठिराने अर्जुनाला लक्षात आलं. मग ते लोक लक्ष ठेवून होते. असंच ते बोलता बोलता हिडिंबा आणि भीममध्ये प्रेम झालं. ठीक आहे. आणि मग हे हिडिंबला लक्षात आलं, तर त्याने त्याला चॅलेंज केलं भीमला, आणि भीमने ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून त्याला मारलं. बरं, मग मारल्यानंतर कंपल्सरी त्याला लग्नच करावं लागणार होतं. हे कंपल्सरी होतं, जसं हॉर्स रायडिंग कंपल्सरी होती ना तसं कंपल्सरी होतं की त्याला लग्न करावंच लागणार. मग त्याने लग्न केलं. त्यावेळेला 4 पांडव निघून गेले आणि तो इथेच थांबला. जोपर्यंत त्यांचं असं होतं की तुम्ही तोपर्यंत इथेच थांबणार जोपर्यंत तुम्हाला पुढची संतान होत नाही, आणि तुम्ही त्याचा उत्तराधिकारी त्याला बनवूनच इकडं निघू शकता. ठीक आहे. ते बनवल्यानंतरून तो इथून निघाला आणि त्याच्या मुलाचं नाव होतं घटोत्कच. जसं इथे हिडिंबाचं टेम्पल आहे तसं आपण पुढे घटोत्कचच्या टेम्पलला पण जाणार. मग पुढे पूर्ण स्टोरी येते अगेन बॅक टू महाभारत. ज्यावेळेला द्रौपदीला खेचून आणलं गेलं, बरोबर आहे, त्यावेळेला वेगवेगळे प्रण घेतले गेले. मग त्याने लोकांना 14 वर्षाचा वनवास वगैरे येतो, तुम्हाला सगळं माहिती. मग ज्या वेळेला ते मेन युद्धाच्या मैदानावर आले त्यावेळेला ठरले 18 नियम. महाभारतामध्ये गीता आहे, भगवद्गीता. गीतेत अध्याय किती आहेत? 18. जसे अध्याय 18 आहे तसे युद्ध पण 18 दिवस चाललं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 18 नियम पण बनले. मग त्याच्यामध्ये स्त्रियांवर कोणी हात उचलणार नाही,
एका जो प्रकाराचा लढवय्या असेल, म्हणजे जर का एखादा आर्चरर असेल तर तो आर्चरर सोबतच फाईट करेल, ठीक आहे. गदाधारी असेल तो गदाधारी सोबतच फाईट करेल. हे नियम बनवले गेले. पण हे पहिल्याच दिवशी तोडले कोणी? कौरवांनी. त्यांच्याकडे होते भीष्मपितामह द्रोणाचार्य वगैरे. यांनी एवढा जबरदस्त पराक्रम त्या 18 दिवसांमध्ये केला की 7 अक्षौहिणी आणि 9 अक्षौहिणी सेना असं यांच्यात डिस्ट्रीब्युशन झालं होतं सैन्याचं. आता अक्षौहिणी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हे तुम्हाला गुगलला पण नाही मिळणार. अक्षौहिणी म्हणजे ज्या वेळेला एक सेट असतो, आर्चर्स, बार्बेरियन, तशाच प्रकारचं म्हणजे जे घोडसवार असतात ते, किंवा वेगवेगळे जे शस्त्र असतात ते चालवणाऱ्यांचा समूह, ठीक आहे. असे 1 लाख लोकांचा एक समूह, असे त्या सगळ्या लोकांचे 1-1 लाखाचे समूह तयार झाल्यानंतरून जो एक समूह तयार होतो त्याला म्हणतात एक अक्षौहिणी सेना. असे त्यांच्याकडे होते 7 अक्षौहिणी सेना. म्हणजे इतके सारे लोक त्या युद्धामध्ये पार्टिसिपेट, 7 लाख नाही, तेवढ्या कॅटेगरीचे 1-1 लाख लोक त्याच्यामध्ये. मग पांडवांची हालत अशी झाली भीष्मपितामह आणि द्रोणाचार्यांमुळे की त्यांच्याकडे फक्त राहिली 3 अक्षौहिणी सेना, आणि तरी यांच्याकडे स्थिल होती 7 अक्षौहिणी सेना कौरवांकडे. मग तो दिवस आला ज्या दिवशी रात्रीचं युद्ध सुरू झालं, ज्यावेळेला द्रोणाचार्यांना मारलं गेलं. पण ज्यावेळेला रात्रीचं युद्ध कौरवांनी सुरू केलं त्यावेळेला ते लोक हे विसरूनच गेले होते की रात्रीच्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त शार्प जर कोणी असेल कर्णापेक्षा पण, तर तो होता अर्जुन. म्हणून अर्जुनाला मारण्यासाठी, आणि कर्णालाही माहिती होतं की याला हरवणं सोपं नाही, म्हणून त्याच्या कवचचं हे करण्यासाठी त्यांनी एक शक्तिअस्त्र इंद्राकडनं घेऊन ठेवलेलं होतं, जे त्याला यूज करायचं होतं त्याच रात्री. तो आणि अर्जुन दोघं जण समोर आहे, त्यांची व्हिजिबिलिटी. आणि त्याच वेळेला त्याच्याच थोडंसं आधी भीम जो आहे त्याला श्रीकृष्ण सांगतात की तुला तुझ्या मुलाला इथे बोलवावं लागेल, नाहीतर तुम्ही हे युद्ध आज हारून जाणार, ठीक आहे. कारण की ते सिम्पली अर्जुनाला बिझी ठेवतील, किंवा कर्ण जोपर्यंत सोबत त्याच्या समोर येत नाही. आणि ज्यावेळेला कर्ण, म्हणजे आज पण आपण बघतो ना मिसाईल्स आपल्याकडे, की आपण ज्या डायरेक्शनला त्याला सेट करतो त्याची व्हिजिबिलिटी असते, जिथे आपल्या सॅटेलाईटची व्हिजिबिलिटी असते तिथे जाऊन तो बरोबर मारतो. त्याच पद्धतीचं त्याच्याकडे शक्तिअस्त्र होतं की जे बरोबर त्या ठिकाणी तो व्हिजिबिलिटीच्या मध्ये असतानाच त्याला मारू शकतो, ठीक आहे. मग ती व्हिजिबिलिटी झाली त्यावेळेलाच कॉन्फ्लिक्ट चालू होते कृष्णाचे आणि भीमाचे, की त्याला बोलवायचं की नाही बोलवायचं. तर कृष्ण, तुम्हाला माहिती आहे USA मध्ये MBAच्या अभ्यासक्रमामध्ये आजही श्रीकृष्णाची राजनीती शिकवली जाते, आजही. म्हणजे एवढ्या भयानक लेवलची राजनीती त्यांनी तेव्हा खेळलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या मुलाला बोलव. ते म्हणे की नाही, युधिष्ठिर माझ्यावर चिडेल, मी त्याला नाही बोलवू शकत, तो अर्धा राक्षस आहे. त्यावेळेला श्रीकृष्णांनी हे लक्षात आणून दिलं की तो जसा अर्धा राक्षस आहे तसाच तो अर्धा मानव पण आहे. त्या ह्याच्याने तो ह्या युद्धामध्ये येऊ शकतो. मग श्रीकृष्णासमोर त्याचं काही चाललं नाही, त्याला बोलवलं गेलं घटोत्कचला. ज्या वेळेला तो समोर आला त्याने बघितलं की अर्जुन जो आहे कर्णाकडनं मारला जाणार, त्यावेळेला त्याने तिथं पाय ठेवून दिला, त्याची व्हिजिबिलिटी तुटली आणि तो बाण त्याला तिथे वापरता नाही आला. त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला तिकडनं काढून घेतलं. त्याच्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला जोपर्यंत शक्तिअस्त्राचा वापर होत नाही तोपर्यंत कर्णाच्या समोर येऊच दिलं नाही. ते सगळीकडे फिरले पण कर्णाच्या समोर नाही आले. त्याच वेळेला घटोत्कचने सगळ्यांना बिझी ठेवलं. आता याच्यात वेगवेगळे प्रण होते, जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला द्रौपदीला खेचून आणलं, भीमाने प्रण घेतलं होतं की मी त्यांना सगळ्यांना मारणार, किंवा अर्जुनाचं प्रण होतं की मी कर्णाला मारणार. तर प्रत्येकाने वेगवेगळे प्रण होते. त्याच्यामुळे घटोत्कच जो होता तो बांधला गेला होता की मी यांना मारू शकत नाही. मग तो काय करत होता, फक्त सेना साफ करत होता. त्यांच्यातला अजून एक नियम, जे 18 नियम होते त्याच्यातला एक नियम अजून असा होता की जर का सेना जर का संपली तर राजाने सरेंडर करून द्यायचं. राजा लढू शकत नाही, जोपर्यंत सेना आहे तोपर्यंतच तो राजा आहे. सेना संपली की तो राजा नाही, मग तो गुलाम झाला, त्याने सरेंडर करून द्यायचं. मग ती वेळ जवळ येत होती आणि घटोत्कचने जे ते दुर्योधनाला उचलून घेतलेलं होतं आणि तो सगळ्यांना मारत होता. त्याच्यामुळे त्याच्यावरती बाणही चालवता येत नव्हते वेगवेगळे, किंवा त्यांच्याकडे जे अस्त्र होते ते चालवता येत नव्हते, कारण चुकून ते जर का यायला लागले तर आपण सेल्फ गोल करून टाकून आपल्याच याच्यावरती, त्याच्यामुळे ते पण जमत नव्हतं. त्याच्यामुळे कर्णाला शक्तिअस्त्राचा प्रयोग करावा लागला. शक्तिअस्त्राचा प्रयोग झाला घटोत्कचवरती. घटोत्कचला तो बाण लागला, त्यानंतर तो पडला. पडताना सुद्धा त्याने जवळपास 1 ते 2 अक्षौहिणी सेना संपवून टाकली. ज्यांच्यावर तो पडला तर ते 1 ते 2 अक्षौहिणी सेना मारली गेली. बरं, आता हे झालं 2 कॅरेक्टर. एक तुम्ही बघितलं की अर्जुन श्रीकृष्णाने कसं हे केलं. पुढचा एक कॅरेक्टर हिडिंबा, जिने तिच्या मुलाला असं रेस केलं की तो धर्माच्या कामामध्ये आला. ठीक आहे. आता धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिखीचा हे नाही, हे संप्रदाय झाले. हे म्हणजे 255 प्रकारचे वेगवेगळे संप्रदाय. ज्या वेळेला धर्म ही कॉन्सेप्ट अस्तित्वातच नव्हती तेव्हा आली. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संप्रदायांनी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करण्याचं ठरवलं. ठीक आहे. तो संप्रदाय धर्म म्हणजे ते नाही. तर धर्माचं काम म्हणजे इथे धारा आहे ती धर्म, जो धारण करता येतो ती प्रत्येक गोष्ट धर्म आहे. ठीक आहे. मग अधर्म पण धारण करता येतो, धर्म पण. सो त्या केसमध्ये हे 2 कॅरेक्टर तुम्ही बघितलं हिडिंबा, पण याच्यातलं अजून एक कॅरेक्टर आहे जे थोडंसं लपलेलं राहून, त्याचं नाव आहे 3 बाणधारी. त्याला 3 बाणधारी नावाने पण ओळखलं जातं.
ठीक आहे. तर आता त्याची कॉन्सेप्ट अशी आहे की ज्यावेळेला हे युद्ध सुरूच होत होतं त्यावेळेला प्रत्येकाला विचारलं गेलं की तू हे युद्ध किती दिवसात संपवू शकतो. त्यावेळेला प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलं की अर्जुनाने उत्तर दिलं की माझ्यावर आलं तर मी 7 दिवसात संपवेल. भीष्म पिता म्हणाले माझ्याकडे आलं तर मी 8 दिवसात संपवेल. सगळ्यात शॉर्टेस्ट उत्तर अभिमन्यूने दिलं होतं की मी जर का ठरवलं सगळ्यांना मारायचं तर मी 2च दिवसात मारेल. आणि मग ज्या वेळेला हाच प्रश्न त्याला विचारला गेला त्यावेळेस त्याने हे उत्तर दिलं की मी हे युद्ध फक्त 3च बाणात संपवेल. किती बाणात? 3 बाणात. ठीक आहे. 3 बाणात म्हणजे की पहिला बाण मी समन करेल त्याच्याने मी कौरव आणि पांडवांची सगळी सेना मारून टाकेल. दुसरा बाण ज्यावेळेला मी समन करेल त्यावेळेला मी कर्ण, अर्जुन, भीष्म पितामह, द्रोण या सगळ्यांना एकसाथ मारून टाकेल. आणि तिसरं बाण ज्यावेळेला मी समन करेल त्यावेळेला तो श्रीकृष्णाला म्हणतो की मी तुला पण मारून टाकेल. हे चर्चा त्यांची चालली होती. ज्यावेळेला श्रीकृष्ण वेषांतर करून त्याच्यासमोर उभा आहे त्याला श्रीकृष्णाला असं वाटलं की तो मला ओळखणार नाही आणि श्रीकृष्ण त्याला थांबवतो की तू पुढे युद्धात जाऊ शकत नाही कारण तिथं तुझं काहीच काम नाही आहे. तू जिकडनं आला आहे तू तिकडे वापस चालला जाय. पण तो म्हणतो की नाही मला तिकडे जायचंच आहे. आणि मग त्यावेळेला श्रीकृष्णाने त्याला प्रश्न विचारल्यावर त्याने हे उत्तर दिलं. मग श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्हाला ओळखतो. तो म्हणे हां मी तुम्हाला ओळखतो. ठीक आहे. मी कालीमाताची पूजा केलेली आहे आणि त्याच्याने मी 3 बाण असे त्यांच्याकडनं मिळवलेले आहेत की ज्याच्याने मी भगवंताचा जो अंश आहे त्याला पण मारू शकतो. तसा एक बाण माझ्याकडे आहे. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं की तू फक्त असं फेकाफाकी करतोय का काही खरंच तुझ्यात आहे. तर तो म्हणे तुम्ही माझा ट्रायल घेऊन जाऊ. तर तिथं असेच झाडं होतं त्याच्यातलं एक झाडाचं पान श्रीकृष्णाने तोडलं आणि म्हणजे ते तोडायच्या आधी त्याला सांगितलं की तू एक काम कर मला या झाडाच्या सगळ्या पानांवरती छिद्र करून टाक. त्यावेळेला त्याने ज्यावेळेला डोळे बंद केले त्यावेळेला श्रीकृष्णाने एक पान तोडलं असं टाकलं आणि त्याच्यावर पाय ठेवून दिले. ठीक आहे. ज्यावेळेला त्याने ते 3 बाण चालवले 3 बाण चालवल्यानंतर झाडाच्या सगळ्या पानांवरती खड्डे तयार झाले होते. मग श्रीकृष्णाने त्यांना विचारलं की तुला असं वाटतं की सगळ्याच पानांवरती होल झालेत. तो म्हणे हो सगळ्या पानांवरती आले. तो म्हणे बघ बरं का अजून पण विचार तुम्ही. तो म्हणे हो झाले. ज्यावेळेला श्रीकृष्णांनी त्यांचा पाय बाजूला केला तेव्हा त्यांनी बघितलं की त्या पानावर पण होल झाले. सो मग आता त्यावेळेला श्रीकृष्णाला थोडे सिरियस झाले की आता काहीतरी मोठा घोटाळा आहे आणि तो मला थांबवायचा आहे. मग तेव्हा त्यांना विचारलं की तू गेल्यानंतर कोणाची साईड घेशील. तसं बघायला गेलं तर तू पांडवांच्या वंशामध्ये येतो. तू घटोत्कचचा मुलगा आहे. ठीक आहे. तर तू कोणाची साईड घेशील. तर त्याने सांगितलं की जे लोक वीक पडतील मी त्यांची साईड घेईन. जेव्हा कौरव वीक पडतील मी त्यांची साईड घेईल. जेव्हा पांडव वीक पडतील मी त्यांची साईड घेईल. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हटले हा गेम नाही हे कुठलं कलेचं प्रदर्शन नाही की तू जातोय आणि तुला फक्त जे वीक साईड आहे त्याला म्हणजे थोडा स्ट्रॉंग होल्ड करायचं आणि तिथे थांबायचं. हे धर्म आणि अधर्माचा प्रश्न आहे की तू जाऊ शकतो आणि तुझं काम पण नाही. मग त्यावेळेला खूप चांगलं पण जेव्हा त्यांनी नाही ज्या वेळेला त्याची मान कापली त्याच्या वेळेला श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की तू असं का केलं. तू पांडवांच्या इच्छा देतो तू तेवढा म्हणजे कॅलिबर पण आहे तू तेवढा समजदार पण आहे मग तू असं का केलं. तो म्हणे ज्या वेळेला मी माझ्या आईकडून तुमच्याबद्दल ऐकायचो किंवा मी म्हणजे आपल्या सगळ्या संस्कृतीबद्दल ऐकायचो तर मी विचारतो की मोक्ष काय असतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं म्हणे मला की ज्या वेळेला तुझा मृत्यू एखाद्या अवताराच्या हातून होईल तेव्हा तुला ऑटोमॅटिकली मोक्ष मिळून जाईल. त्याच्यासाठी तुला खूप काही वेगळं करायची गरज नाही. मग ते मी लक्षात ठेवलं. मी कालीमाताची पूजा केली तिला प्रसन्न केलं. मला आधीच माहिती होतं की तुम्ही अवतार घेऊन आले तर मला माहिती होतं कधी ना कधी युद्धाचा प्रसंग येईल. एकतर असा नाही तर तुम्हाला चॅलेंज करून का होईल पण मी तुमच्यासमोर येणार आणि तुम्ही मला मारणार याच्यासाठीच मी इकडे आलो. मला युद्धात काहीच इंटरेस्ट नाही आणि मला युद्धात जायचं पण नव्हतं. फक्त तुमच्या हातातून मरण यावं म्हणून मी इथं आलो. मग श्रीकृष्ण म्हणे बरं ठीक आहे आता तुम्हाला सांगून दिलं आता मी तुझी मान वापस जुळवून देतो तुला क्षमादान देतो आणि तुला पुन्हा जिवंत करून देतो. म्हणजे मी एवढा खटाटोपच मरण्यासाठी केला तर मी जिवंत परत करणार काय. मग श्रीकृष्ण म्हणाले नाही तरी पण तू माझ्याकडनं एक काहीतरी अशी ब्लेझिंग माग जी मला तुला द्यायचीच आहे म्हणजे एक वरदान मला तुला द्यायचंच आहे. तर मग तो म्हणाला की ठीक आहे तुम्हाला द्यायचं असेल तर मला जिवंत तर व्हायचं नाही आहे पण मला आहे ना हे महाभारताचं युद्ध माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. तोपर्यंत मला फक्त मी जिवंत राहील असं काहीतरी अरेंजमेंट करून ठेव. मग ते म्हणे ठीक आहे मी तुझं धड जे आहे ते आणि तुझं डोकं मी एका अशा ठिकाणी ठेवेल की जिथून तुला पूर्ण युद्ध दिसेल. ठीक आहे. आणि काय होतं आहे काय नाही होतं हे सगळं दिसेल. ज्या वेळेला त्याला जिथं ठेवलं गेलं 18 दिवस युद्ध चाललं आणि प्रत्येकजण आपापल्या घमेंटमध्ये होतं. तिकडनं आल्यानंतर भीम अर्जुन प्रत्येकाला गर्व झालेला होता की मी मारलं आहे मी केलं मी पणा त्यांच्यामध्ये आला होता. मग ज्यावेळेला ते त्याच्याकडे पोचतात आणि त्याला विचारतात की तुला आता काय वाटतं की तुझ्या कुठल्या काकाने ह्याच्यात सगळ्यात म्हणजे सॉरी कुठल्या याच्याने आजोबाने ह्याच्यात सगळ्यात चांगलं करून दाखवलं म्हणजे सगळ्यात चांगलं लढला किंवा ज्याच्यामुळे हे युद्ध जिंकलं गेलं. तेव्हा त्याचं एक उत्तर होतं आणि ते उत्तर एकदम गूढ होतं. त्याने असं उत्तर दिलं की ॲक्च्युअलमध्ये ना म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सगळे लढत होते ना
त्यावेळेला मला फक्त एवढंच दिसत होतं की ॲक्च्युली तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही फक्त उभे आहेत आणि सगळीकडे फक्त सुदर्शन चक्र फिरत आहे, पण ते तुम्हाला कोणाला दिसत नाही. ते असं फिरतं आहे की ते कोणाला दिसत नाही. तुम्ही कोणालाच मारलं नाही. मारलं कोणी आहे ते मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कोणाला मारलं आहे तर तुम्ही याच्यात राहू नका. मारलं कोणी आहे हे मला माहिती आहे. आणि हे महाभारत जे आहे हे वेगळं महाभारत हे फक्त 2 लोकांनी पाहिलं, व्यासांनी आणि मी. याचं दर्शन फक्त आम्हाला दोघांना झालं आहे. बाकीच्यांना जे नॉर्मल महाभारत दिसतं तेच दिसलं आणि त्याच्यानंतरून तो प्राण सोडून देतो. त्याच्यानंतरून त्याच्या शेवटपर्यंत अर्जुनाला किंवा कोणाला कळलंच नाही की त्याने कोणतं महाभारत पाहिजे. ठीक आहे, तर ही स्टोरी होती इकडे कनेक्ट असलेल्या त्या सगळ्या गोष्टींची. आता हे जे तुम्हाला आजूबाजूला झाडं दिसतात हे सगळे देवदार पाईनचे झाड आहेत जे इथे राहतात. हे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे. त्याच्यानंतर आपण घटोत्कचकडे जाऊ. ओपन मंदिर आहे, तिकडे अजून पण चढावा चढवला जातो, शिंगांचा चढावा किंवा बली देऊन तिथे चढावा चढवला जातो त्यांच्याकडे. आणि नवरात्रीमध्ये इकडे खूप मोठा फेस्टिवल होतो, यात्रा लागते. आणि ही एकच देवी आहे जी मी तुम्हाला बोललो की जिथं नवरात्रीमध्ये इथे फेस्टिवल होतो. ठीक आहे, आता तुम्ही येत होतात वरती येत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागल्या. मी तिथे तुमच्यासोबत नव्हतो प्रत्येक वेळेला, त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगता नाही आलं, पण जे माझ्यासोबत होते त्यांना सांगितलं. पहिले येताना तुम्हाला फ्लाय डायनिंग लागलं आहे. ठीक आहे, फ्लाय डायनिंगमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की तिथं आत्ता एक नवीन कॉन्सेप्ट सुरू झालेली आहे की तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये बसतात, ते रेस्टॉरंट तुम्हाला वरती लिफ्ट करतं पूर्ण आणि तुम्ही हवेत जेवण करता. ती कॉन्सेप्ट आता इथं सुरू झालेली आहे. हॉट एअर बलूनची पण सुरू झाली, पण ती गुलू म्हणजे त्या साईडला आहे. आता इकडे ही एक कॉन्सेप्ट आहे. इकडनं सरळ खाली जातो आपण, त्यावेळेला एक टेस्टी सोयाचे आपण लागतं. फर्स्ट जाताना तुम्हाला लेफ्ट साईडला फर्स्ट नंबरला लागतं, तिथे एकदम ऑथेंटिक सोया चाप मिळतो. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस आपण मॉलला आता मॉनेस्ट्रीला दाखवायला मी तुम्हाला घेऊन जाईल. ठीक आहे, त्यावेळेला तो एक सिड्डू नावाचा आयटम इकडचा फेमस आयटम. ठीक आहे, जसं आपल्याकडे मोमोज मिळतं ना, आपल्याकडे सिड्डू नाही मिळतो. इकडे सिड्डू मिळतो, तो पण स्पायसीवाला एका ठिकाणी मिळतो, जो मी खाल्ला आहे तो चांगला मिळतो. ते पण मी तुम्हाला दाखवेल. जॅकेट्स कुठे मिळतात, काय कुठून घ्यायचे. आणि बाकी तर लेडीजसाठी ज्यावेळेला आपण मॉनेस्ट्रीजमध्ये जाऊ तर तिकडे खूपच स्वस्त म्हणजे शालीमार मार्केटच नाही. ठीक आहे, सो आपण ते पण बघणार आहोत. आता आपण पहिले घटोत्कच टेम्पल जाऊन फास्ट इथे येऊ. चला तर आता आपण आलो आहे घटोत्कच मंदिरापाशी. छोटंसं मंदिर आहे. आता आपण आलो आहोत श्री श्याम मंदिर बाबा खाटूवाले. आपला टूर गाईड हर्षल दादाने जो 3 बांधचा उल्लेख केला होता ना, तेच हे मंदिर आहे. चला तर दर्शन घेऊया आपण. मित्रांनो कशी वाटली मनाली? एकदम छान. चला तर आता आपण आलो आहेत तिबेटियन मॉनेस्ट्रीच्या इकडे. बघूया आतमध्ये. तर मित्रांनो मंदिर वगैरे फिरून आलो आहे आपण. आता वाजले 6:30. आता आपण आलो आहोत मॉल रोडला शॉपिंगसाठी. चला तर आपण आज शॉपिंग वगैरे करूया. मी जास्त काही खरेदी करणार नाही आहे, तर मी तुम्हाला इकडचं मार्केट वगैरे दाखवतो. इकडे आलोय बघा आपण सेलमध्ये. इकडे भरपूर लेडीजचे कपडे वगैरे स्वस्तात मस्त सेल लावलाय त्यांनी. आपले फ्रेंड्स तिकडे बघताय कपडे वगैरे, त्यांना जे घ्यायचे असेल ते. शॉल वगैरे पण आहे, हवे असतील तर स्वस्तात मस्त. इकडे भाव जरा जास्त सांगता, पण मग आपल्याला बार्गेनिंग वगैरे करून भावताव केला की बरोबर भेटून जाते. चलो इतना कर दो 1450. चलो 1400.
मेरी सारी ट्रिप के पैसे इधर ही खर्च हो जाएंगे। ए मत करो ऐसा, आप खर्च करने के लिए आए ना इधर। ठीक से बोलो भैया। कर देना 1400 कर। नहीं 1400 बहुत ज़्यादा हो रहा है। वो सर 150 क्या उसको यार बटी वो पड़ा। ठीक से लगा। फाइनल कितना में दे रहे? देखो फिर आप पछताओगे मैंने नहीं लिया ए मैडम हम आपको नहीं भेजेंगे, दूसरे को भेजेंगे। ऐसा नहीं, ऐसा हमारा सेट भी इस प्राइस में नहीं देता है। सेट है हाँ हमारा सेट इस प्राइस में नहीं देता, हम कैसे राधिका झाली शॉपिंग? देऊ तुला? खूप सारी शॉपिंग केली. नहीं 1100. अरे 1100 क्या, अभी 1050 बोला, अभी 1100 नहीं इतना सारा लिया वो. मित्रांनो इकडनं आपण शॉपिंग केली आहे खाली. मी पण माझ्या पत्नीसाठी म्हणजे खुशीसाठी एक स्वेटर घेतलेला आहे. तर मित्रांनो बऱ्यापैकी आपली शॉपिंग करून झालेली आहे. हा दर्शन भाऊनी मस्तपैकी शॉपिंग केलेली बघा. आपले भरपूर शॉपिंग केली एकदम झकासमध्ये. भाऊ कंगाल झालो रे. भाऊ कंगाल झाला होते. शॉपिंग वगैरे करून आपण आलो आहेत आणि जेवण वगैरे पण झालं आहे. आता वाजले 11 आणि खूप थंडी पडली इकडे. -6-7 डिग्री सेल्सिअस एवढी थंडी आहे. आता आम्ही इकडे बोन फायर करतोय मस्त शेकोटी आणि मग काही ॲक्टिव्हिटीज किंवा गेम्स वगैरे खेळणार आहोत. तर मित्रांनो आपला बोन फायर रेडी आहे आणि आता आपण इकडे खेळणार आहोत गेम्स. ते बघा सर बसले आमच्या तिकडे. अरे तिकडे किती हो सारे हे पार्शलिटी आहे ना, तिकडे किती मेंबर झाले अर्धे इकडे काय. सितारे बन गए लिखे जो खत तुझे. 1 2 3 गो. केला जिंकले. मला माहिती आहे असे 10 राऊंड होणार आहे एकच. तर मित्रांनो बोन फायर वगैरे संपवून आणि गेम्स खेळून आता वाजले 1. आता आपण झोपूया. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.